मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या आपल्या 28व्या ब्लॉग मध्ये। हा तर मित्रांनो, फायनली आपल्या धावंडा नदीवरचा जो ब्रिज आहे तो आता पूर्ण झालेला आहे। आपल्याला धावंडा नदी दिसत आहे आणि यामध्ये एकूण किती पिलर आहे मित्रांनो बघू शकतो आपण। 1 2 3 4 आणि आपल्याला हा इकडला हाही मित्रांनो पिलरच आहे, म्हणजे 5 पिलरचा आपला जो आहे मित्रांनो हा पूल आता फायनली तयार झालेला आहे। ही दिग्रजची आपल्या प्रमुख अरुणावती नदीनंतर धावंडा नदी आहे आणि आपण बघू शकतो मित्रांनो की याचा जर आपल्याला इमेज घ्यायचा असेल तर मला साधारणतः 500 ते 700 मीटर दूर जावं लागलं। आणि हा पूल बनवत असताना याच्या साईडला जे त्याचं अलाइनमेंट मित्रांनो भरण्यात येतं, तर या अलाइनमेंटसाठी 70 ते 80 फूट पासून खाली साईडनं अलाइनमेंट मित्रांनो दोन्ही त्याच्या वाईट साईडला म्हणजे लेफ्ट आणि राईट साईड या दोन्ही साईडला तो भरावा मित्रांनो भरण्यात येतो। ही आपली नदी आणि या नदीवरील मित्रांनो हा जो पूल आहे आपला, तर त्याचा म्हणजे बेसमेंटही तेवढ्याच खाली मित्रांनो ते आहे। म्हणजे आपल्या परिसरामधील दिग्रस ते हर्सूल हा जो टप्पा आहे तर त्या टप्प्यामधील आपण पाहतो। आता एवढे फायनल मागे मी इथं 15 दिवसापूर्वी किंवा 20 दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, तर याचं जे फायनल इथलं जे काम आहे तर हा स्लॅब बाकी होता, आता तोही स्लॅब पडलेला आहे। जसं आपल्या घरी लाकडाचे हे असतात म्हणजे आपण ज्याला सेंटरिंग म्हणतो, तो इथे मित्रांनो हा पूल बनत असताना लोखंडी ते वापरले जातात। आणि आता यावर्षी आपण हे बघू शकतो सिच्युएशन की आता दिग्रस विभागातील जे पूल आहेत मित्रांनो तर ते आता फायनल याच्याकडे आलेले आहेत। आताही नदीला आपल्या पाणी वाहत आहे आणि सध्या यावर्षी पाऊस जास्त झाला, परंतु आता पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही जी सिच्युएशन आहे मित्रांनो, पाणी हे आपलं जीवन आहे आणि आता ही जीवनदायी रेल्वे आपल्या इथं मित्रांनो ही पण आपल्यासाठी सुरू होणार आहे। आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता हा पूल आपला मित्रांनो आपल्याला फायनल होताना दिसत आहे। आणि आपल्याला आपण व्हिडिओ कुठून बघत आहे आणि व्हिडिओ आवडतात का ते कमेंट करून सांगा, कारण याच्या मित्रांनो हा जो पिलर आहे आपला हा दिग्रस आणि पुसद या याच्यामधल्या 2 नद्या मुख्य लागतात। ही धावंडा नदी आहे आणि दुसरी जी नदी आहे मित्रांनो तर ती आपली अरुणावती आहे, तर त्या नदीवरील हे पूल आहेत। तर मित्रांनो आता आपण बघू शकतो 100% पूर्ण झालेलं आहे। म्हणजे आता यावरती जे आहे गिट्टी स्लीपर आणि जे पटऱ्या आहेत ते टाकायला काहीच हरकत नाही। हे आपल्या याच्यामधील आणि हाईट बघू शकता मित्रांनो आपण, म्हणजे ही नदी आहे आणि या नदीपासून साधारणतः आपण हाईट बघा की किती याचा असेल, याचा अंदाज तुम्हीच लावा। एवढ्या हाईटवरती मित्रांनो हा आपला आता म्हणजे पूल बनलेला आहे। याचं मला इमेज घेण्यासाठी 700 मीटर दूर जावं लागलं, त्यावेळेला मित्रांनो ही एक इमेज आलेली आहे। तर ही आणि आता आपण जे आहे तर इथला मित्रांनो जो पूल आहे धावंडा नदीवरचा तो 100% पूर्ण झालेला आहे। तिकडे आता जातो आहे, तिथं आपल्याला दिसतच आहे। आणि ज्या वेळेला पूल होतो त्याला नेमका उशीर का लागतो हे बघ, फायनल अलाइनमेंट मित्रांनो तुम्ही बघू शकता। आज मी मुद्दाम खाली आलेला आहे म्हणजे पुलाच्या साईडनं त्याला कुठलंही भविष्यात हे अडचण येऊ नये म्हणून। आता इथे मित्रांनो फायनल अलाइनमेंटचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं आणि आपण बघू शकतो की हे नेमका कशा पद्धतीनं भरावा हा पुलाच्या साईडला मित्रांनो भरला जातो। आता तुम्ही माझ्या याही साईडला बघू शकता की हा जो भरावा लागतोय पुला भरण्यासाठी, तर आता सध्या मी म्हणजे या जमीन लेवलपासून तर आपण वर मित्रांनो बघू शकता की भरावा हा किती लागलेला आहे। यावरून आपल्या असं लक्षात येतं की अलाइनमेंटमध्ये जे आहे तर त्यामध्ये किती मित्रांनो भरावा